छत्रपती शिवराय मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे तिसरे मराठी साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सबरिप्रा डॉक्टर श्रीपाल बननीस यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 8 मार्च 2026 राजमाता जिजाऊ साहित्य नगरी भालकी ग्रामदैवत भालकेश्वर मंदिर या पावनभूमीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे वर्धापन दिनाचे औचित्य साधून या मराठीचा सोहळा साजरा करण्यात आले। या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माता यांच्या प्रतिमेस पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक दिगंबरराव मानकरी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जनार्दन बिरादार, संरक्षक तुकाराम मोरे व प्रस्ताविक आबे अंकरे, अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संस्कृती मंडळ कर्नाटक व यावेळेस ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते लातूर, प्रमुख पाहुणे डी.जी. जगताप, डॉक्टर वैशाली जाधव, बलवीन बिरादार, मीनाक्षी पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर पाटील व संतोष मुळे यांनी केले। यावेळेस आदरणीय व्यक्तींचा जीवन गौरव सन्मान समारंभ ही करण्यात आले। हिराचंद्र वाघमारे व तेरणातीरचे संपादक श्री पी.आर. पाटील यांना जीवन गौरव हा सन्मान करण्यात आले। यावेळेस पुस्तक प्रकाशन, कवी संमेलन, परिसंवाद, कथासंवाद, गटचर्चा, विशेष व्याख्यान, बालमंच, पुस्तक प्रदर्शन आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित साहित्य होते। यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक या भागातील उपस्थित होते। साप्ताहिकाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे व तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मानला जाणारा दर्पण पुरस्कार आपण सलग 6 वेळा पटकावून एक आदर्श निर्माण केला। केवळ लेखणीने नव्हे तर जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून ज्ञानदानाच्या कार्याचं योगदान भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहे। सीमा भागातील प्रश्नांना वाचा फोडताना आपण जो संयम आणि समतोल राखून आपल्या समाजमध्ये लेखणीतून प्रगल्भ पत्रकारितेचा एक आदर्श उदाहरण म्हणून आपल्याकडे पाहिले जाते। आपली निस्वार्थ वृत्ती व समाजाप्रती असलेली बांधिलकी आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे। आपल्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष मान्यवरांच्या उपस्थित छत्रपती शिवराय जीवन ಪ್ರಜಾಮತ ನ್ಯೂಸ್ ಪತ್ರಿಕೆ ಹಾಗೂ ವೆಬ್ಸೈಟ್ ಹಿಂದಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುವ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ। ಮೊಬೈಲ್ ಮತ್ತು ಡಿಜಿಟಲ್ ಪ್ರಕಾಶನದಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿ ನಾವು ವಿಭಾಗಗಳಾದ್ಯಂತ ವಿಷಯವನ್ನು ಪ್ರಕಟಿಸುತ್ತೇವೆ ಮತ್ತು ಸುದ್ದಿ, ಜ್ಯೋತಿಷ್ಯ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಮತ್ತು ಮನರಂಜನಾ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ನಾಯಕರಾಗಿದ್ದೇವೆ। ಕೇವಲ ರಾಜಕೀಯ ಕಾರವಾದ ಮಾಹಿತಿ ನೀಡುವುದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವರಲ್ಲಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವುದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ। ನಾವು ಸಮಾಜಕ್ಕೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ಬಯಸುತ್ತೇವೆ।
ಅದು ಅವುಗಳನ್ನು ಗಂಭೀರವಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು. ನವೀಕರಿಸಲು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಸರಳವಾದ ಆದರೆ ಗಂಭೀರವಾದ ಪದಗಳಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸುದ್ದಿಗಳನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ತಲುಪಿಸಬೇಕು ಎಂಬುದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನವಾಗಿದೆ.